नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर मी आशा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी दिवाळी स्टेशनवर आलेली आहे, कारण आज आम्हाला कल्याणला जायचं आहे. तर मम्मी पण गेलेली आहे, तर आम्ही आता तिघी बहिणी चाललेलो आहे. आणि मुलांचं कॉलेज असल्यामुळं मुलं येणार नाही, तर मी मुलांना हसत होती. तर तिकडनं माझ्या दोन्ही बहिणी पण आल्या, तर त्यांना म्हटले रोडला जाण्याऐवजी तुम्ही आमच्या दिवाळी स्टेशनला या, तर मग सोपं पडेल तिघींना पण जायला. मी तरी अधूनमधून जात असते, पण माझ्या बहिणींना तेवढा वेळ मिळत नाही, कारण त्यांचं कंटिन्यू ब्लाऊजचं शिलाईचं काम असतं. तर त्यांना म्हटले आज कसं तरी वेळ काढा, पण जायचं आहे आपण. तर छान असं देवळाली स्टेशन आहे बघा. तर मी त्यांना सांगत होते का इथं तेरे नाम मूवीचं शूटिंग झालेलं आहे. त्यांना सांगत होते इथे झालेलं आहे 2 शूट वगैरे त्यांचे. तर ते बघत होते, ते म्हणते छान आहे इथलं स्टेशन. तर म्हटले मला इथंच आवडतं, त्याच्यामुळे मी कधीच रोडला जात नाही, कारण इथे तिकीटला पण गर्दी नसते आणि एकदम क्लीन असतं, त्याच्यामुळं जायला पण छान वाटतं. ट्रेनचा टाईम झाला होता 6:15 वाजता येते ट्रेन. तर पाठीमागे लेडीज डबा असतो, तर त्याच्यामुळे तिला म्हटले पटकन चल, कारण देवळाली स्टेशनला 5 मिनटंच गाडी थांबते, जास्त वेळ थांबत नाही. तर ती चालली होती हळूहळू, तर तिला म्हटले पटकन चल, गाडीला गर्दी असते. सकाळी जॉबला जाणारी भरपूर माणसं असतात, त्याच्यामुळे खूप गर्दी असते गाडीला. तिला मी हसत होती, म्हटली पटापट चल. तर ती म्हणे मला सवय नाही, तर मग तुम्ही चला म्हणे, मी येतेच हळूहळू मागून. तर आमची ट्रेन आलेली आहे. तर आज काही ट्रेनला एवढी गर्दी नव्हती. दरवेळेस आम्ही रिझर्वेशन करतो, यावेळेस आम्ही काय अचानक ठरलं आमचं, त्याच्यामुळे रिझर्वेशन काही केलं नाही. आणि आता काही सीझन पण नाही, त्याच्यामुळे म्हटले गाडीला पण गर्दी नसेल. तर आम्ही चाललो, आता बघू जागा मिळते का नाही. तर ट्रेन थांबली, तर म्हटले पटकन चला, 5 मिनटात लगेच चालू होते. तर ट्रेन चालू झाली. बरं झालं आम्हाला जागा मिळाली, आणि ती पण जागा छान भेटली. मला असं अपेक्षा नव्हती का आम्हाला जागा मिळते, कारण दरवेळेस गेलं का उभं राहूनच जायला लागतं. पण मग चांगली जागा मिळाली आम्हाला. मग माझी बहीण, ही माझी 2 नंबरची बहीण आहे, ती ना पंढरपूरला गेली होती पायी वारीला. तर ती म्हणे मी नाही येत, तर तिला म्हटले चल थोडं फ्रेश होऊन येशील. मग तिला बळच घेऊन आलो आम्ही. म्हटले चल थोडे, आता बरेच दिवस झाले तू कल्याणला गेली नाही, तर जाऊन येऊया आपण. आणि भावाच्या मुलाला पण बघायला जायचं होतं, त्याची तब्येत बरी नव्हती. आता स्टेशनवर उतरल्यानंतर एका माणसाने माझ्या पायावर पाय दिला, तर माझं सँडल तुटलं, त्याच्यामुळे मी एकदम हळूहळू चालत होती. त्यांना म्हटले तुम्ही चला पुढे, कुठे चप्पल शिवणारा मिळाला तर बघू म्हटलं. तर बरं झालं तिथं स्टेशनवरच होता, तर मग मी त्याच्याकडून सँडल शिवून घेतलं. आणि मग आता आम्ही चालू, आता आम्ही ब्रिजवर आलेलो आहे. कल्याण वेस्टला चाललेलो आहे आम्ही. तर तिथं भरपूर असे कामं चालू होती रेल्वेची. तिला ती म्हणे मी बरेच दिवस झाले आलेच नव्हते. म्हटले अगं इथं भरपूर कामं चालू आहे आता, त्याच्यामुळे एक ब्रिज पण बंद केलेला आहे त्यांनी, आता दुसरीकडनं होतं तो चालू. तर आता आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर आई पण आलेली होती, आईला 2-3 दिवस झाले येऊन. तर भावाच्या मुलाला खूप आनंद झाला, कारण तो उन्हाळ्यात 1 महिना होता त्याला, आमची खूप सवय होऊन गेली होती. तर आम्ही गेल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. त्याला खूप सर्दी खोकला झाला होता, त्याच्यामुळे तो जास्त चिडचिड करत होता. मग आम्हाला बघितल्यानंतर तो थोडा फ्रेश झाला. तर त्याला एवढं खाऊ आवडत नाही, मग त्याला जेम्स गोळ्या जास्त आवडतात. मग मी दरवेळेस गेले का त्याला तेच घेऊन येत असते, आणि एक केळी, मारी बिस्किट, एवढे 3च आयटम त्याला जास्त आवडतात. तर आमचे जेवणं वगैरे झाले. तर म्हटले आता दुपारी काय करायचे, भाऊ तर संध्याकाळी 9 वाजता येतो. तर माझी वहिनी म्हणे चला मग आपण उल्हासनगरला जाऊन येऊ, कारण इथं मान्सून सेल लागलेले आहेत. तर भरपूर असे पावसाळ्यामध्ये सेलमध्ये साड्या काढतात, तर आम्ही दरवर्षी जातो. हे स्वामिनी दुकान आहे, तर यांचे 3 ब्रांच आहे, एकाच ठिकाणी 3 दुकानं आहेत, पण खूप छान छान साड्या मिळतात इथं. तर आम्ही दरवर्षी या दुकानात येतो. तर भरपूर अशा साड्या घेतल्या. तर व्हरायटी पण भरपूर असते, तुम्ही बघा, गर्दी पण खूप आहे. पण मग खूप छान साड्या मिळतात एकदम कमी प्राईजमध्ये, त्यांनी ना मान्सून सेल काढलेला असतो.
तर नंतर द्वारकादास श्यामकुमार यांच्या इथं पण गेलो होतो. आत्ताच झालं आहे वाटतं ते उल्हासनगरला दुकान त्यांचं. मी फर्स्ट टाईमच गेलेली. तर तिथे पण माझ्या बहिणीने 2-3 साड्या घेतल्या, तर ती चेक करून घेत होती तिथनं. छान अशा साड्या खरेदी करून झाल्या आमच्या. मग आम्ही तिथंच गजानन मार्केट आहे उल्हासनगरला, तर मग तिथे गेलो लहान मुलांचे कपडे बघण्यासाठी. आणि भरपूर असे घेण्यासारखं काही ना काही असतं तिथं. ज्वेलरी, कपडे वगैरे सगळं असतं. आम्ही जेव्हा लहानपणी इथं राहत होतो पप्पा मम्मीबरोबर, तर आमचे सगळे खरेदी इकडचीच असायची. आमचे दिवाळीचे सगळे उन्हाळ्याचे वगैरे सगळे कपडे आम्ही इथंच घ्यायचो जेव्हा भिवंडीला राहायचो तेव्हा. मग आता कल्याणला आलो तरी पण मग कधी ना कधी उल्हासनगरला येतोच. मग घ्यायचं असलं तर छान असं मार्केट आहे इथं. कमी प्राईजमध्ये छान वस्तू मिळतात. तर आमची आता सगळी खरेदी वगैरे करून झाली आणि आता आम्ही घरी जाणार. तर भरपूर पाऊस चालू झाला आणि छत्री एक आणि आम्ही 5-6 जणी होतो. तर मग आता जायचं कसं, तर आई म्हणे मी रिक्षा बघून आणते, तोपर्यंत तुम्ही इथंच उभे राहा. तर मुंबईच्या पावसाचं काही सांगता येत नाही बघा. सकाळी आलो तेव्हा भरपूर ऊन होतं आणि आता बघा किती पाऊस आहे. इतक्या पावसात मग आम्ही डायरेक्ट रिक्षा केली, नाही तर आम्हाला 2 रिक्षा बदलायला लागतं. तर रिक्षावाल्याला म्हटले तूच एक पैसे घे आणि डायरेक्ट आम्हाला नाक्यापर्यंत सोडून दे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.